नमस्कार. आता आपण तिथं भाविक भक्ताशी दोन आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. आणि आता आपण पंढरपूरला आलो तर मिरजेला दर्शन घेऊन जाताना आपल्याला दोन भाविक भेटले. तर काय नाव तुमचं? तुकाराम महादेव सुतार. बरोबर. दर महिन्याला येत असतो एकादशीला? बरोबर. काय ह्या एकादशीला यायचं काय कारण? दर महिन्याला काय ह्या एकादशीला येण्याचं कारण म्हणजे आमच्या वडिलांची पुण्यतिथी असती. असं आहे? निर्जल एकादशी दिवशी आमचे वडील वारले. मग ती निर्जल एकादशी दिवशी तुम्ही इथंच पुण्यतिथी करा, संत दळोजी महाराज मठामध्ये पुण्यतिथी करा. मग ह्या पुण्यतिथी आमची तिथं संत दळोजी महाराज या मठामध्ये असते. हा, त्या निमित्तानं सगळी आमची बहिणी बा सगळं नातलं सगळे येते तिथं. आणि वास्कराच्या फळाची आम्ही माणसं. अच्छा. हा, काय तुमचं काय काका नाव? मी नाव वसंत गोविंद बंदुगे, सदाशिवनगर. हां, कारण इथं वायला आल्यापासून एवढे मन शांत होते आणि मन प्रसन्न होऊन जातं. अच्छा. सगळं म्हणजे विसरून जाते अच्छा. बाबा इथं आल्यानंतर. बरं. म्हणजे आपण पण काही देवा घरी झालं असं वाटायला लागले. तुम्ही आता हे युवा पिढीला काय सांगताल बाबा? कसं आहे? पुढच्या मार्गाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही. अच्छा. हां, ह्याशिवाय पर्याय नाही, कारण हेच आपल्याला महत्वाचं आहे सध्या पुढच्या पिढीला. ओके, धन्यवाद. पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेकांना करती तीर्थ होतं. अच्छा. व्रत एकादशी करणे उपवाशी गायीन हरणीशी मुख्य नाम. अरे वा. अशा पद्धतीनं चालायचं. धन्यवाद. हे वास्कर महाराजांची झाला तिथं हे असतं आमच्या सदाशिवनगर हे झालं आणि रिंगण झालं. तिथे गोल रिंगण झालं की तिथं असतं आपलं हे तुम्ही या तिथं. त्याला स्वाद घ्या. वास्कर महाराज निघेला असतं आमचं रावण महाराज असतं. तुम्ही या, परंपरा चालत आली. म्हणजे आता पुढल्या महिन्यात जी आषाढी एकादशी आहे त्या 2 दिवसात जे रिंगण असतं. नाही आता रिंगण असतं. आता रिंगण असतं. अच्छा, पालखीचं रिंगण असते. अच्छा. माऊलीची पालखी येते ना, हां, त्यावेळेस रिंगण षष्टीला अच्छा. तिथं रिंगण असतं. मग रिंगण झाले की तुम्ही या तिथं दही दापाट होतं खायला या. वास्कर महाराजांची दिंडी असते. अच्छा.